तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आत्ता झाले आहे सकाळ आणि वाजले आहेत 9 आणि माझं झालं आहे आवरून मी ऑफिससाठी निघत आहे. आणि भाविका मॅडम करत आहेत टिफिन. तर आपण बघूया. मी 2 दिवस झालं म्हणत होतो की मला मसाला भेंडी खायची, सो आज ती ट्राय करत आहे मसाला भेंडी. बरं भाविका? हो, मस्त बनवते शुभसाठी मसाला भेंडी. खूप दिवसाची खायची होती, 2 दिवसापासून म्हणत होतं मला. मग म्हटलं चला आज आपण ट्राय करू. मी कधी बनवलेले नाही, मी फर्स्ट टाईम बनवते. तर म्हटलं चला आज मसाला नॉर्मल भेंडी बनवलेली, मसाला भेंडी नाही बनवली. तर म्हटलं फर्स्ट टाईम बनवते तर काहीतरी नवीन. तसं इकडे कोण आहे नाही तर आपल्याला आपलं बनवायला शिकावंच लागेल ना हळूहळू. हो की नाही? म्हणजे आई बनवून देत असतं आम्हाला तिकडे मस्त मस्त पदार्थ म्हणजे खाऊ वाटण ते. म्हटलं आता चला किती दिवस थोडंसं आपण पण शिकावं काहीतरी आयुष्यात. सुरुवात मसाला भेंडीपासून झाली. सुरुवात मसाला भेंडीपासून झाली. नाही, याच्या आधी मसाला वांगा नव्हतं केलं कधी, वेगळं वांगा. ते मम्मी करते तसं. हां, आई खूप भारी बनवता मसाला वांगा, आईकडून शिकले रेसिपी. मस्त आता भेंडी वाफळून घ्यायची. मधुराज रेसिपी बघितली आहे मी आणि ते इकडे लागू करते आहे. यूट्यूबवर बघितले ना तू? तू मम्मीला विचारलं असतं तरी झालं असतं ना. तर तुला हे ट्राय करायचं होतं. एकच नाही, लागतं. एवढं रात्री रेसिपी बघितलीच ना मी, 9:45 मग मला वाटलं झोपले असतील ते, मग मी नाही विचारलं. सकाळी तरी विचारू शकत होती तू. 9 वाजलेत. जाऊ दे आता, आता बघितली मी, आता उद्या विचारा. ओके 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 ओके. मसाला भेंडी मस्त आपली रेडी आहे. आणि टेक्स्चर बघा तुम्ही किती सुंदर आलं आहे, किती जास्त एकदम मस्त वाटतंय की असं मसाला टाईप फील येते. सो चला मग मस्त शुभम खाणार होते. गाईज आम्ही जेवण बिवण केलो आणि बाहेर आलो आहे कारण आम्हाला प्रचंड बोर होता आहे म्हणून. आणि हा कॅमेरा का असा पकडला या मुलामुळं. असाच पकड म्हणे, मला थोडंसं ऑड वाटतं म्हणून असा पकड. काय लॉजिक आहे. आम्ही इथं एवढ्या वेळचं उभं आहे, कशासाठी आलो आहे खाली ते पण माहीत नाही आम्हाला, पण आलो आहे. बोर होत आहे तर म्हटलं काहीतरी खाली आजूबाजूला काय आहे काय नाही, काय दुकानं कसले कसले आलो नाही आम्ही. तर म्हटलं चला बघू तरी. भयंकर बोर होते. एवढं जास्त बोर झाला. पहिला ऑफिसचं काम होतं बट कमी होतं आणि आजचा दिवस एकदमच जास्त बोर गेला आम्हाला, आहे ना. म्हटलं चला खाली तरी चक्कर मारू, थोडं 10-15 मिनटं फिरून येऊ, थोडंसं रिलॅक्स वाटेल. मग आलो आहे आता खाली आम्ही. कोणाकोणाला असं होतं का कधी कधी तुम्ही सांगा आपल्या व्ह्युअर्सकडं. बोल की. बोर होते. त्याच्या व्यतिरिक्त काय काहीतरी खावं वाटतं मला आता. नेहमीच खाऊ वाटतं काहीतरी वेगळं घरातलं सोडून. ए, आज मी एवढी भारी भाजी बनवली, तेवढी टेस्टी झाली होती, है ना. हो, खूप मसाला मस्त भेंडी. मसाला भेंडी खूप जास्त. चला आता बघू काहीतरी. हे बघा आमचा इथला एरिया. गेच करा आम्ही कुठं राहत असू, एवढ्या एरियात आम्ही कुठं राहत असू, गेच करा. गाईज फायनली आलो आहे आम्ही वर. सगळं खाली हिंडून फिरून एक आम्ही नाही त्या दुकानात जाऊन चौकशा करून, जिथं आम्हाला गरज पण नव्हती तिथं पण आम्ही गेलो नाही, त्या चौकशा केला, बोर होत होतं आणि आत्ता आलो आहे वर. आमच्या खाली ना जे घरमालक आहे ना आमचे, तिथं बाबा राहता मस्त. ते म्हणजे त्यांचा स्वभाव एवढा छान आहे ना, मस्त त्यांच्या संग गप्पा मारल्या 15-20 मिनटं. त्यांच्या संग गप्पा मारल्यावर पण आम्हाला खूप छान वाटतं कारण खूप मस्त स्वभाव आहे त्यांचा. गप्पा वगैरे मारल्या आणि वरती आलो. आता आम्हाला करायचं आहे जेवण आणि शो बघतोय हा मुलगा एक कंटिन्यू. एकतर जॉब काम नसलं ना तर काही ना काही यूट्यूबवर बघत राहायचं आणि मला पण तेच. तू पण बघ.
तू काहीतरी इंटरेस्टिंग बघावं म्हणून मी दाखवतो ना, तू नुसतंच काय ना काय स्क्रोल करत राहतेस. घेत तर काय नाही, कितीला आहे आणि हे कितीला आहे. मला आवडतं काही म्हणजे ॲक्च्युली आम्ही इथं राहायला आलो आहे ना, तर मग मला किचनच्या ज्या गोष्टी असतात असं म्हणजे एका मुलीचं ड्रीम असतं लग्नानंतर की आपलं किचन जे आहे ना आपल्या पद्धतीने मेक ओव्हर पाहिजे. तर मी बघत असते, हा घेत नाही ती गोष्ट वेगळी आहे. बट मला खरंच स्क्रोल करायला खूप जास्त आवडतं, म्हणजे काय आहे काय नाही असं गोष्टी. आणि मी त्या बघितल्या ना मग मला घेऊ वाटतं, पण मी त्या घेत नाही. कारण की मग आता बघू, आमचं जेव्हा स्वतःचं घर होईल तेव्हा बघू. पण मग असंच एक सॅटिस्फॅक्शन भेटतं. बघून ते हां तोपर्यंत अजून नवीन नवीन गोष्टी येतील. हां तोपर्यंत येतील. बट आत्ता बघायला काय प्रॉब्लेम आहे ना, नुसतं जर आपलं जसं ह्याचं जे असे शो आहेत ना कॉमेडी शो बघून याला छान वाटतं, किंवा मग इंग्लिश मूवी बघून छान वाटतं, म्हणजे याचं माइंड रिलॅक्स होतं. तसं मला नाही का कॅन्डी क्रश गेम किंवा मग मिशोवरचे थिंग्स असे वेगवेगळे बघितले ना तर मग मला छान वाटतं, म्हणजे माझं माइंड तेव्हा रिलॅक्स राहतं, म्हणून मी ते करते. तर चला मग नाही आम्ही ते जेवण वगैरे करतो आणि झोपतो. तुम्हाला आमचं काय गप्पा अशा चालूच राहतात. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके बाय. बाय.